नमस्कार मंडळी, कसे आहात? मस्त ना? सगळ्यांना सुप्रभात. तर मंडळी बघा, मी आज सकाळी 7 वाजता उठलेली आहे. तर आजचं वातावरण बघा, इकडं -6 ते 3 आहे. कारण बघा, सकाळ सकाळी मायनस होते, दिवस 6 परत प्लस होते टेम्परेचर. आणि बघा, क्लायमेट पण इकडचं चेंजेस होत राहते बघा, सारखं प्लस आणि मायनस टेम्परेचर चालूच आहे बघा व्हायचं. तर आज मी बघा जरा डीपली क्लिनिंग करणार आहे रूमची. जसं की आता सिंगलच रूम आहे, तर बेड खाली पण माझा तितकाच पसारा असतो, टेबल खाली ही सगळीकडेच पसारा असतो. तर म्हटलं चला आज सगळी व्यवस्थित साफसफाई करावी. ही साफसफाई मी महिन्यातून एकदा करत असते पहा. तर नॉर्मल तर साफसफाई बघा होऊन जाते पटकन, पण हे साफसफाईकडे जरा दुर्लक्ष होत असतं. तर पहा, आता मी साफसफाईला सुरुवात करणार आहे आज, जरा पटपट आवरणार आहे. तर चला तर मंडळी, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळी पहा, इथं मी पहिल्यांदा कपडे धुवायला घेत आहे. तर बघा, म्हटलं सकाळ सकाळी पहिल्यांदा कपडे धुवून घ्यावे, कारण खूप सारे कपडे धुवायचे होते बघा आज. पडदे वगैरे पण धुवून घ्यायचे होते. तर म्हटलं बघा, सकाळ सकाळी पहिल्यांदा कपडे लावते मशीनला, आणि मशीनला कपडे लावून मग कपडे मशीन लावतात तोपर्यंत इकडं आपलं दुसरे कामावरून होते, म्हणून मशीनला कपडे लावल्याने इकडं बघा नाश्त्याची तयारी करते मी लगेच इकडं. तर इकडं हरभरे भिजू घातले होते, ते मी काढलेले आहेत आणि ते कुकरला लावून घेणार आहे. कुकरला लावून मग कणिकही भिजवून ठेवणार आहे, कारण तोपर्यंत इकडे कपडे होत आहेत, तोपर्यंत दुसरं कामही होते. त्यामुळे एका कामासोबत दोन दोन कामं पण होतात बघा. आणि इकडं मी बघा अगोदर गॅस पेटवते आणि मगच लगेच सगळं गॅसवरती हे ठेवते लगेच कुकर. तर इकडं बघा, पहिलं बॅच आपली कपड्यांची धुवून झालेली आहे बघा. हे कपडे बघा, खूप सारे कपडे होते, आणि हे असे रशीवरती आतमध्येच टाकत असते मी, कारण बाहेर सुकत नाहीत बघा हे रशीवरती. आणि हे कपडे सुकले जातात. आणि हे दुसरी बॅच बघा, मोठे जॅकेट वगैरे टाकले होते मी धुवायला. आणि हे बघा, आता मग कपडे होत आहेत तोपर्यंत म्हटलं बेड आवरून घ्यावं. बेड आवरायचं म्हणजे पण बघा, महाभारताचा एवढे मोठे कंबळ असतात, आणि हे उचलायचं म्हणजे खूप जड असतात बघा हे कंबळ. तर हे झटकून झटकून घ्यावं लागतात मला. तर एवढा हे होतं ना, उचलताच येत नाही कंबळ हा. तर हा छोटा कंबळ आहे जरा, तर तो उचलला जातो बघा. हे झाडायचे, मग फोल्ड करायचे. बेड लावताना पण खूप सारा वेळ जातो बघा, 10 मिनटं तरी जाते तेच बघा याच्यामध्ये बेड लावताना. तर हे बेड आवरून मला झटकून घेऊन बेडच्या साईडनं पडदे वगैरे लावलेले आहेत ना, ते पण काढून घ्यायचे आहेत, आणि बेडच्या खालची साफसफाई पण करायची आहे. ह्या टेबलच्या खालची पण साफसफाई वगैरे करायची आहे. तर म्हटलं चला, टेबलवरचे पण हे सामान ठेवलेलं होते काढून घेतलं बघा, आणि टेबल क्लॉथ वगैरे सगळं काढून घ्यायचं आहे. आता महिन्याच्या वर झालं होतं कपडे धुतलेच नव्हते बघा, हे टेबल क्लॉथ आणि साईडचे पडदे वगैरे धुण्यातच आले नव्हते, थंडी जास्त असल्यामुळं. तर हे बघा, टेबल मी धूळ एवढी होते बघा त्याच्या खाली, पडद्याच्या कपड्याच्या खाली पण. आणि हे लगेच खाली ठेवून घेते, कारण फ्रीजवरती वजन जास्त ठेवायचं नसते, त्यामुळं फ्रीजवरतीच मी इकडं साईडला केलं होतं. इथलं टेबल क्लॉथ वगैरे काढूच तोपर्यंत मग ते काढलं आणि लगेच ठेवून दिलं बघा. आणि मग नंतर इकडं टी व्हीचा पण टेबल क्लॉथ काढायचा होता बघा. टी व्हीला पण असा पडदा लावलेला आहे बघा मी, असं साईडनं. असं टेबल आहे व्यवस्थित, पण त्याचं हे होतं ना, त्याच्या खाली सामान वगैरे अस्ताव्यस्त पडलं की मग रोज रोज तर ठेवणं होत नाही. मुलं कसंही ठेवतात, मुलांची पुस्तकं ठेवतात, ठेवले जातात बघा ह्याच्या खाली. तर हे टेबलही काढून घेतलं बघा व्यवस्थित. आणि तिथंच आता टी व्ही पण वरती लागायला काय, असं भिंतीवरती ठेवायला भिंतच खाली नव्हती, मग साईड असंच ठेवलं होतं. मग पडद्यांना बघा मी असे पिनाने टक करून लावून घेतले होते पडदे. तर पडद्यांच्या पिना पण काढून घेतल्या, आणि पडदे आता मशीनला लावणार आहे म्हणून बघा, हे असे एखाद्या नॉडने किंवा धाग्याने असं मी व्यवस्थित बांधून घेणार आहे, कारण त्याचे बक्कल वगैरे तुटले जात नाहीत. मग पडद्यांचं जे असतं ना, ते आपण रॉड वगैरे अडकवतो त्याच्यामध्ये, ते सर्कलवालं ते खराब होत नाही, म्हणून मग असं घालून पडदे बघा व्यवस्थित पॅक करायचे आणि बांधून घ्यायचे व्यवस्थित असे पडदे. आणि मगच धुवायला टाकायचे मशीनला. मग छान निघतात, आणि ते खराब पण होत नाही, त्याचे निघत नाहीत बघा बक्कल वगैरे, त्याचं निघलं जात नाही. तर हे मी टाकून घेते बघा मशीनमध्ये पडदेसुद्धा धुवून घेते आता मशीनला. तर तोपर्यंत बघा कपड्याला पडदे टाकले इकडे, तोपर्यंत स्वराचं आवरून घेत होते. स्वराला आंघोळ वगैरे घालून घेतली, आणि स्वराची बघा केस विंचरते, तर ती सुद्धा डॉलसोबतच खेळते बघा. डॉलमध्ये कसे केस विंचरते, सेम स्वतः आंघोळ करते, तर डॉलला पण आंघोळ घालून आली बघा ही. स्वरा खूप करामती आहे बघा आमची, काही ना काही चालूच असतं तिचं असं करामती. तर बघा, इथं स्वराचंही आवरून घेतलं मी, आणि मग नंतर बेड लावायला घेतलं होतं. पडदे वगैरे काढून धुवायला टाकले, आणि म्हटलं चला बेड लावून घ्यावं. तर बेड झटकून व्यवस्थित लावून घेते बघा अगोदर व्यवस्थित. आणि बेड पण लावून झालं बघा माझं इकडं. आणि बेड लावून झाला तर समोर बुखारी लावतो ना, बुखारच्या समोर इकडं बघा खूप जाळ्या तयार होतात, असे कार्बनयुक्त अशा जाळ्या येतात. मग म्हटलं चला ह्या झाडून घ्यावं त्या पहिल्या. तर ह्याच साईडला जास्त जाळ्या होतात, बाकी साईडला होत नाहीत. बाकी साईडच्या झाल्या तर मी वरचेवर काढून घेत असते. तर ही जाळ्या झाडून काढून घेतल्या बघा मी व्यवस्थित. आणि इथंच प्लेट आहे बघा ह्याची पातेलीवरती, त्याच्यावरती जाळ्या काढून घेतल्या.
आणि हे जाळ्या होतातच बघा, हे 15 दिवसाला झाडाच लागते. ते बुखारीचं कार्बन नसल्यामुळं वाफेमुळं जाळ्या तयारच होतात. तर पडदे सुकले होते, बाकीचे कपड्यांतर आतमध्ये टाकले होते, पडद्यांना जागा नव्हती म्हणून इकडं बाहेर टाकले होते. बाहेरचं वातावरण बघा असंच होतं, एकदम आभाळ वगैरे आलेलं होतं, थंड वातावरण होतं एकदम, आणि हवा पण सुरू होती. आणि इकडं वातावरण असंच होतंय बघा, कमी जास्त थंडी, वातावरणच खराब झालंय सध्या. कधी बर्फ पडतं वरती तर कधी खाली पाऊस वगैरे चालूच आहे बघा कंटिन्यू. तर इकडं स्वरा बघा खेळायला गेली होती, तर स्वराचं काय तर लहान मुलांचं काहीच नसतंय बघा, सारखं एकदा तयार झालं पोटाला खायला भेटले खेळायला सुरू झाला तिचा. तर इकडं पडदे वगैरे टाकून घेते बघा व्यवस्थित. आणि जास्त करून मी कपडे ही खूप दिवसातून बघा कपडे बाहेर वाळत टाकायला घातलेत, कारण हे बघा वातावरण पण असं झालेलं आहे बाहेरचं एकदम, पाडीवरती तर बर्फच आहे. तर आता इकडं टेबल पण आवरायचं होता पुस्तकांचा, तर श्रीला पण मदतीला घेतलं होतं जरा, म्हटलं चल श्रीला मदत कर जरा, मग श्री पण मदत करत होतं बघा. तर इकडं टी व्ही वगैरे साफ करून, टी व्हीच्या खाली बघा किती धूळ निघते व्यवस्थित. डस्टिंग खूप असतं, आपण असं कंटिन्यू साफ करत नसलं पण यासाठी डस्टिंग असते, आपण आपलं लक्ष जात नाही त्याच्याकडे. तर इकडं बघा टेबलच्या खाली पण व्यवस्थित असं पुसून वगैरे घेतलं. आणि बघा इथं किती कचरा निघला, हे स्वराच्या सगळ्या करामध्ये. स्वरा एवढी कागद खराब करते ना, फाडते वह्या वगैरे, तिचं काही ना काही चालूच असतं, ड्रॉइंग कर, हे कर, क्राफ्ट बनवणं सारखं चालूच असतं. तर टेबल वगैरे आवरून झाला बघा, आणि टेबलच्या खालचं पण लगेच जिथलं आवरलं तिथलं लगेच पटकन झाडून घेतलं बघा. आणि आता इकडं आले बेड खाली, बेडच्या खाली पण तितकंच सामान असतो ठेवलेला पहा, एक्स्ट्राचं सामान म्हणजे स्टोरेजच आहे बघा ते. आणि हे आहे बघा भेटलेलं, हे काय आहे काय माहिती. तर हे पाईप आणि मोटर होती बघा किचन गार्डनसाठी आणलेली, तर श्रीला म्हटलं चल ते बाहेर पण ठेवणे. आणि इकडं प्लास पकड वगैरे हे तर लागतंच बघा आपल्याला साहित्य, तेही साहित्य होतं. आणि ही स्वराची खेळणी होते, तर स्वराची खेळणी मी अशी पिशव्यांमध्ये घालून कार्टूनमध्ये ठेवत असते, मग खेळले की ती लगेच त्यातच भरून ठेवत असते. तर बघा इकडं बॉक्स पण होतं, बॉक्स काढलं तर बॉक्सवरती पण बघा किती धूळ आहे, त्याच्यावरतीच मुलांचे खेळणे वगैरे सर्व असते. तर बघा इथं उंदरं पण असतात, पण आता सध्या थंडीमुळे उंदरांचा काही एवढा त्रास नाही आहे, नाहीतर उंदरं असल्यावर आणखी जास्त साफसफाईला खूप त्रास होतो. मग चला, तर मग मी आता आतपर्यंत चारपायच्या खालीपर्यंत जाऊन झाडून घेते. तर बघा किती कागद केले ती स्वरांनी. आणि इकडं पण एक बॉक्स ठेवलेला असतं, बॉक्स इथं वरतीच ठेवलेत, बाहेर पण ठेवलेले आहेत थोडे छोटेसे गॅलरीमध्ये. तर हे बॉक्स वगैरे काढले बघा, किती कचरा. स्वरा काय की वरती बेडवरती खेळले की असं क्राफ्टिंग करत असते का, कागद काढून टाकते खाली, काय करते, बेड खाली कचरा तितकाच असतो तिचा, किती सांगितलं तर तिचं चालूच असते बघा. तर इथं मी लावून घेतला आहे बघा बक्सा वगैरे दुसरा, आणि दुसराही झाडून वगैरे व्यवस्थित घेतला. आणि बेड खाली बघा रोज रोज तर व्यवस्थित आपल्याकडून साफसफाई केली जात नाही, तर म्हटलं चला आज व्यवस्थित साफसफाई करून घ्यावी. तर हे बघा भेटलेलं होतं, तर याचं काय फायदा आहे काय माहिती. एकदा तर सँडविच मेकर वाटत होतं, स्वराज पप्पाला भेटलेलं हे आहे. तर चला मग ही जेवणालाही टेबल तोच आहे, आणि स्टडीलाही तोच टेबल आहे, तोही लावून घेतला. आणि ही बॅग पण भेटलेली होती, तर बॅगा वगैरे अशा लागतात आपल्याला जाताना प्रवासाला वगैरे. तर बदली कॉस्ट्यूम वगैरे झाली तर मग ती बॅगाही भेटलेली होती, बॅग एक होती ती. आणि हे एक्स्ट्राचं आटा वगैरे तर मी इथंच ठेवत असते चारपायखाली. आणि बाकीचं काही सामान असेल एक्स्ट्रा जे किचनमध्ये जागा नसेल ते मी इकडं ठेवत असते. तर इकडं बघा हा टेबल पण, ह्या टेबलच्या खाली पूर्ण बॅगा ठेवलेल्या होत्या, त्याच्यासोबत एक्स्ट्राच्या ज्या बॉटल्स वगैरे असतात ना त्याही इथंच ठेवलेल्या होत्या. तर बॅगांवरती पण असं डस्टिंग वगैरे करून घेतलं, आणि बॅगा पण लावून घेते बघा. धूळला काय कमी नाही बघा, धूळ म्हणावे तेवढे तिकडेच येते. आणि सगळ्यात शेवटी मग बघा सगळं आवरून झाल्यावर झाडू, आज झाडूच मारत आहे बघा मी कंटिन्यू सारखं, इकडं झाडू तिकडं झाडू, बेड खाली झाडू, टेबल खाली झाडू. एवढाच कचरा निघाला बघा आज, कचराच कचरा निघतोय बघा. तर सगळं आवरून झाल्यानंतर बघा मग मी नाश्ता वगैरे करायला घेतला. नाश्ता काय डायरेक्ट जेवणच झालं म्हणायचं बघा, किती 2 वाजले होते एवढं सगळं आवरुस्तोपर्यंत. तर नंतर संध्याकाळी पडदे वगैरे सुकल्यानंतर बघा 6-6:30ला मी लावून घेतले पडदे. तर स्वरा पण बघा कशी करते, मदत करत होते मध्ये मध्ये. तर मंडळी बघा अशा पद्धतीने मी पडदे वगैरे लावून घेतले. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ, आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि